नमस्कार. आज सुपारीपासून आपण सुंदर अशी रांगोळी शिकणार आहोत. ज्याला येत नसेल त्याला सोप्यात सोपी पद्धत झाकण ठेवून घ्यायचं आहे. आजूबाजू रांगोळी पाडून घ्यायची आपल्याला गोल आकार येण्यासाठी. ज्याला येत नसेल ना गोल आकार तर झाकण वगैरे गोल ठेवून आपल्याला अशी रांगोळी काढून घ्यायची. गोल आकार इझिली आपल्याला कोणालाही काढता येईल. ज्यांना येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, युजफुल व्हिडिओ आहे. आपण थेंब पाडून घेणार आहे, जिथं सुपारी ठेवणार आहे तिथं अशा पद्धतीने, म्हणजे चुकणार नाही. हे बघा, खूपच सोपी पद्धत आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, युजफुल व्हिडिओ आहे. व्हिडिओ सोडून जाऊ नका. हे बघा, अशी सुपारी ठेवायची, नंतर वरती रांगोळी टाकून घ्यायची. प्रत्येकी थेंबावर आपल्याला सुपारी ठेवून अशी चुटकीने रांगोळी टाकत जायची. बघा, अशा पद्धतीने युजफुल व्हिडिओ आहे. पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. ज्याला येतच नसेल तर अशा पद्धतीने सुंदर अशी रांगोळी काढू शकता तुम्ही. हे बघा, सोप्यात सोपी पद्धत आहे. नक्की पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. व्हिडिओ सोडून जाऊ नका. हे बघा, दोनच्या मध्ये अजून आपल्याला सुपारी ठेवून अशा पद्धतीने सुपारीवर रांगोळी टाकून घ्यायची आपल्याला. हे बघा, दोनच्या मध्ये, प्रत्येकी दोनच्या मध्ये आपल्याला असंच करत जायचं आहे. सुंदर अशी रांगोळी आपली तयार होईल. पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. ज्याला अगदी येतच नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. हे बघा, अशा पद्धतीने रेष ओढून घ्यायची आहे दोघाच्या मधून आणि पानाचा आकार काढून घ्यायचा आहे. आणि हे बघा, बघू शकता. आणि चुटकीने आपल्याला छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे म्हणजे पानाचा आकार तयार होईल. प्रत्येकी 2 डॉटच्या मध्ये आपल्याला पान काढायचं आहे. अशा पद्धतीने बघा, चुटकीने डॉट पाडून घ्यायचे. बघू शकता तुम्ही. इंस्टाग्रामवर पण माझी आयडी आहे, नक्की पहा, JL रंगोली. आणि JL रंगोलीवर भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ आहेत माझे. रेषा रंगोली, डॉट रंगोली, चुटकीने रांगोळी कशी धरायची सोडायची, डबल रेषा रंगोली, एका बोटाने फुल कसे सुंदर सुंदर आपण तयार करू, सगळे व्हिडिओ आहेत. नक्की पहा माझे व्हिडिओ. JL रंगोली चॅनल वर भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ आहेत. असे आपल्याला पानं काढून घ्यायचे दोघांच्या मध्ये रेष ओढून. सोप्यात सोपी पद्धत आहे. नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. कारण मी खूपच सोप्या पद्धतीने शिकवण्याचे व्हिडिओ आणते. हे बघा, असं आपल्याला हाफ गोल काढून घ्यायचं आहे वरच्या सुपारीच्या. आपण जी डिझाईन केली त्याच्यावर हे बघा, फुलाचा आकार सारखं बघू शकता. नंतर मध्ये रेषा टाकून घ्यायच्या आपल्याला, बारीक छोट्या छोट्या पातळ अशा. नंतर वरती आपल्याला मध्ये पाकळ्यांच्या मध्ये डॉट टाकून घ्यायचे. खूपच सुंदर रांगोळी आपण तयार करणार आहोत. हे बघा, रेषा टाकून घ्यायची आहे.
प्रत्येक याला आपण असंच फ्लावर काढून घेणार आहोत. थोडंसं बोटाने पंच करून घ्यायचं आहे आपल्याला डॉटला, म्हणजे गोल आकार येईल. हाफ गोल टाकून घ्यायचे आपल्याला रांगोळी, म्हणजे फूल तयार होतं. मध्ये छोटासा डॉट टाकून घ्यायचा आहे. सेम त्या पद्धतीने आपल्याला फ्लावर सगळे तयार करायचे आहेत. बोटाने दाबून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित गोल आकार दिसतो. चुटकीने डॉट टाकून घ्यायचे. बोटाने दाबलं की गोल आकार येतो. हे बघा, मधून रेष घ्यायची, पुढच्या टोकाला चुटकी पाडून डिझाईन तयार करायची आपल्याला रेष ओढून. प्रत्येक याला तसंच करायचं आहे बघा, अशा पद्धतीने. बोटाने दाबून घ्यायचे तो डॉट, म्हणजे गोल दिसेल. प्रत्येक याच्यात रेषा ओढून आपल्याला चुटकीने डिझाईन तयार करायची.
पुढं मोठा डॉट टाकून घ्यायचा आहे आपल्याला। हे बघा सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली। आपण कलर भरणार आहोत, पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल। हे बघा असा मी गुलाबी कलर टाकून घेणार आहे मध्ये। बाहेर पाकळींना आपण टाकून घेऊया आपण अशा पद्धतीने। थोडा थोडा पुढेच टाकायचा आपल्याला कलर। हे काय ते डिझाईन मध्ये पण टाकून घ्यायचा आहे आपल्याला थोडा कलर चुटकीने पुढच्या टोकाला। पानांमध्ये हिरवा कलर टाकून घेऊया। थोडा थोडा लाईटली टाकायचा आहे आपल्याला। थोडासा मध्ये पिवळा कलर टाकून घेऊया शेड म्हणून। मध्ये सुपारी ठेवली आपण, वापस आपण तसंच चुटकीने सुपारीवर रांगोळी टाकू म्हणजे गोलाकार येईल। सुंदर अशी डिझाईन काढण्यासाठी वापस आपण पाकळ्या काढून घेणार आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ शिकवण्याची पद्धत। पूर्ण व्हिडिओ बघत जा, युजफुल व्हिडिओ असतात माझे। हे बघा कलर भरून घेऊया। ज्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल त्याला थँक्यू, धन्यवाद। हे बघा छोट्या छोट्या डॉट टाकून घ्यायचा आपल्याला टिपके। मध्ये हिरवा कलर टाकून घ्यायचा आपल्याला। छोटासा व्हाईट डॉट टाकायचा आपल्याला ठिपके। हे बघा ही सुपारी वापरली आहे, नक्की ट्राय करा तुम्ही। इझिली कोणालाही येईल, नक्की ट्राय करा, नक्की येईल। कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ शिकवण्याची पद्धत।